स्वतःमध्ये बदल असला पाहिजे की आपण भ्रष्टाचार करायचा नाही, आपण कोणती लाच घ्यायची नाही. कारण की सुरुवात एका व्यक्तीपासून होते सर. आपण पूर्ण व्यवस्था डायरेक्टली नाही बदलू शकत. एक व्यक्ती सुजाण होईल जेव्हा त्या व्यक्तीला समजेल की आपलं आयुष्य एकदाच आहे आणि लिमिटमध्ये दिलेलं. म्हणजे सर आईने लहानपणापासून एक भजन शिकवलेलं आहे मला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं भजन आहे सर. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला, तू रडतो ठाई ठाई, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. आणि तो मडकं पण फुटून जातं ते आपल्यासोबत येत नाही वरती. तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापरं फोडतील तुझ्याच डोक्यावर. म्हणजे तू कितीही कमव त्यांच्यासाठी, शेवटी तुझ्याच नावाने तू कोसला जाशील. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारं, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर म्हणजेच स्मशानामध्ये. म्हणजे तुम्ही कितीही अर्न करा, हे मूल्य आणि शेवटी आपल्याला एकट्यालाच निघून जायचंय. सो ही जर भावना डोळ्यासमोर ठेवली तर भ्रष्टाचार नावाची गोष्टच आपल्या डोळ्यासमोर येईल.